पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं मोठी कारवाई केली आहे। पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आलेले आहेत। यापूर्वी जारी केलेले व्हिसा 27 एप्रिल पर्यंतच वैध राहणार आहेत। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार आता ॲक्शन मोडमध्ये आलंय। पाकिस्तानी नागरिकांचे मेडिकल व्हिसा हे 29 एप्रिल पर्यंतच वैध असतील। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। आपल्याशी बोलण्यासाठी निवृत्त अधिकारी सतीश ढगे सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। सतीशजी, भारतानं पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि त्यानंतर पाकिस्तानची तडफड सुद्धा आता आपल्याला बघायला मिळते। नक्कीच पाकिस्तान विरुद्ध जर आपल्याला कारवाई करायची असेल तर होल ऑफ नेशन अप्रोच म्हणजे कायनेटिक त्याचबरोबर नॉन कायनेटिक ऑप्शन्सचा आपल्याला वापर करावा लागेल। म्हणजेच कायनेटिक ऑप्शन्स म्हणजे जनसामान्यांच्या मनामधली जी चीड आहे आणि जनसामान्यांच्या मनामधली जी इच्छा आहे की आपण काश्मीरमध्ये किंवा पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाऊन आरपारची कारवाई करावी, मग या ठिकाणी आर्म्ड फोर्सेसचा रोल येईल, त्याला आपण म्हणतो कायनेटिक ऑपरेशन्स। आणि दुसऱ्या बाजूला नॉन कायनेटिक म्हणजे ज्या ठिकाणी प्रत्यक्ष मिलिटरीचा रोल नाही पण डिप्लोमसीच्या माध्यमातून म्हणजेच राजनैतिक पद्धतीनं, आंतरराष्ट्रीय दबावाच्या पद्धतीनं, आर्थिक पद्धतीनं पाकिस्तानवर दबाव निर्माण करायचा आणि एकत्रितपणे जे आहे पाकिस्तानला कोंडीत पकडायचं। मग त्याचाच एक भाग म्हणून कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी ही मीटिंग झाल्यानंतर भारत सरकारनं हा निर्णय घेतला आणि त्याच्यानुसार जे 5 निर्णय घेतले त्यापैकी एक निर्णय म्हणजे जे पाकिस्तानचे नागरिक आहेत त्यांचा व्हिसा कॅन्सल करण्यात आलेला आहे आणि एक डेट त्यांना दिलेली आहे, तोपर्यंत सगळे पाकिस्तानचे नागरिक जे आहेत ते पुन्हा त्यांच्या देशामध्ये परत जावेत असं अपेक्षित आहे। त्याचबरोबर सार्क व्हिसा एक्झेम्पशन स्कीमच्या अंतर्गत ज्यांना व्हिसा मिळाले होते त्यावर सुद्धा बंदी आलेली आहे। मुळात जर पाहिलं, मला जर कोणी पर्सनली विचारेल तर या 5 निर्णयापैकी एक फक्त महत्वाचा निर्णय तो म्हणजे सिंधू नदी करार त्याला जे स्थगित करण्याचा निर्णय घेतला तोही आपल्याला लॉंग टर्म मध्ये काही रिझल्ट देईल। इमिजिएटली जे आहे या 5 निर्णयांचे काही फार विशेष परिणाम पाकिस्तानवर होतील असं त्या ठिकाणी दिसत नाही। तर यामुळे मी म्हणतोय कारण डिप्लोमसी आणि पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट पाकिस्तान आणि भारतामधले जे लोक आहेत त्यांच्यामधले जे संबंध आहेत ते संबंध जे आहेत ते सर्वात शेवटी त्याला क्षती त्या ठिकाणी पोहोचवावी आणि तसं जर पाहिलं तर तशी ती संख्या कमी आहे। आणि या सार्क व्हिसा एक्झम्पशन स्कीम मधून मुळात जे आहे कोणाला व्हिसा त्या ठिकाणी मिळत होते, ते मिळत होते पत्रकारांना, ते मिळत होते बिझनेसमॅनला, ते मिळत होते काही राजकीय नेत्यांना। मग खरोखरच जे आहे पाकिस्तानचे नागरिक व्हिसा घेऊन तर भारतामध्ये येऊन हल्ले त्या ठिकाणी करणार नाहीत। दहशतवाद्यांचा जर डिमोट करायचा असेल तर वेगळी पद्धती आपल्याला त्या ठिकाणी लावावं लागणार आहे। पण लोकांच्या जनभावना घेता आणि जसं सुरुवातीलाच मी सांगितलं होल ऑफ नेशन अप्रोच मध्ये हा सुद्धा एक इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहे। म्हणून डिप्लोमॅटिक स्ट्राईक असं जर आपण म्हटलं की राजनयिक एक प्रकारचं स्ट्राईक या अँगलनं व्हिसा कॅन्सल करणं हा एक महत्वाचा निर्णय होऊ शकतो। अगदी अगदी धन्यवाद सतीश सर या विश्लेषणासाठी।